उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीमध्ये येणं, चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा घेणं आणि महाविकास आघाडीचं एकमत झालेलं नसताना चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खूप खटकलेलं आहे. माघारीचा दिवस जसा जवळ येईल तसं संजय राऊत साहेबांची भाषा मवाळ झाली. विशाल पाटील हे आमच्या घरचे आहेत, विशाल पाटील समजूतदार आहेत, वसंतदादांचा तो नातो आहे, तो माघार घेईल, अशा सभ्य भाषेत ते बोलायला लागले. लक्षात घेतलं पाहिजे आपण असं की शिवसेनेला सांगलीमध्ये आपण चूक केल्याची जाणीव झाली. संजय काका पाटील यांना पहिल्यांदा ही निवडणूक अगदी सोपी आहे असं वाटलं असावं कदाचित. पण आता विशाल पाटील हे मैदानात आल्यानंतर संजय काका खूप सावध झालेले आहेत. भाजप सावध झालेले आहे. जर काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्यासोबत राहण्यास नकार दिला किंवा अप्रत्यक्षपणे विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तर चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी खूप ताकद उभी राहू शकत नाही. आपापसातल्या भांडणामध्ये काँग्रेसचं नुकसान होत आहे. एका बाजूला वसंतदादांचा गट, दुसऱ्या बाजूला कदम गट, तिसऱ्या बाजूला वसंतदादांच्या घराण्यामध्ये एक मदन भाऊंचा गट आणि दुसरा विशाल पाटलांचा गट. अशा भांडणामध्ये काँग्रेस विखुरली गेली होती. ती गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये एक संधपणे उभी करण्यात विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला यश येताना दिसत होतं. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी ही लढत अवघड बनली आहे असं सध्या चित्र आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजय मिळवणे सोपे नाही हे स्पष्ट झालंय. कारण विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंड पुकारून महाविकास आघाडी पुढे आव्हान उभं केलंय. महाविकास आघाडीतल्या या नेत्यांना विशाल पाटील यांचं बंड शमवण्यात यश आलं नाही. आता इथून पुढे ही सांगलीची लढत कशी असेल? संजय पाटील यांच्यासाठी ही लढत सोपी असेल का? काँग्रेसचे कार्यकर्ते कोणाच्या बाजूने असतील यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा आज आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळ सांगलीचे पत्रकार अजित झळके सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील का नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण विशाल पाटील यांनी आपलं बंड कायम ठेवलं. इथून पुढे ही निवडणूक कशी असेल? सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अत्यंत रंजक अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवून सर्वांनाच एक जोरदार धक्का दिलेला आहे. त्या पहिला धक्का आहे तो शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला, दुसरा धक्का आहे तो महाविकास आघाडीला आणि अर्थातच तिसरा धक्का आहे तो महायुती आणि भाजपला. कारण विशाल पाटील यांची बंडखोरी ही जितकी महाविकास आघाडीला डोकेदुखी आहे तितकीच किंबहुना त्याहून अधिक डोकेदुखी ही भाजपसाठी असणार आहे. कारण विशाल पाटील यांच्या बाबत जे काही सहानुभूतीचं वातावरण गेल्या महिनाभरामध्ये तयार झालं, अर्थातच त्याला शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी उमेदवारीवरून रस्सीखेच झाली ते प्रमुख कारण होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये विशाल पाटील यांची कोंडी केली गेली, विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली, वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावरती अन्याय केला जातोय असं वातावरण तयार झालं. आणि त्या वातावरणामध्ये एक संयमाचा राजकीय धूर्तपणा विशाल पाटील यांनी दाखवला आणि त्या धूर्तपणाचा जो काही त्यांना रिझल्ट मिळायचा आहे तो एका सहानुभूतीच्या लाटेमध्ये मिळताना दिसतोय. आणि त्यांना एक अंदाज आला की काँग्रेसचा उमेदवार, मी काँग्रेसचा सदस्य असताना किंवा काँग्रेसमध्ये असून सुद्धा मी बंड केलं तर माझं बंड यशाच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतं, ही निवडणूक मी उभी करू शकतो असा विश्वास आल्यानंतर विशाल पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवलेली आहे. त्यांची उमेदवारी सांगलीच्या मैदानात राहणं ही सांगलीची निवडणूक जिवंत करण्याचं साधारण एक लक्षण म्हणता येईल आपल्याला. आणि सांगलीमध्ये तिरंगी लढत होते असं आपण आता तर म्हणूया. भाजपचे संजय काका पाटील, काँग्रेस बंडखोर विशाल पाटील आणि शिवसेना महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील. अर्थात ह्या अजून 12 दिवस बाकी आहेत. या 12 दिवसामध्ये खूप रंजक घडामोडी घडणार आहेत आणि ही लढत विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी होते की विशाल पाटील चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील होते, हे बघणं हे अत्यंत रंजक असणार आहे. सर, सांगलीतले लोक यापूर्वी सातत्याने काँग्रेसच्या मागे उभे राहिलेत. आता काँग्रेसचे पारंपरिक कार्यकर्ते कोणाच्या मागे उभे राहतील असं वाटतंय? 2014ला काँग्रेसचा सांगलीत पहिल्यांदा पराभव झाला सांगलीच्या एकूण लोकसभेच्या इतिहासामध्ये. आणि दुसऱ्यांदा 2019ला काँग्रेसने ही सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली. त्यामुळे काँग्रेस इथं एकूण एकदाच पराभव झाली ती 2014ला. 2019ला विशाल पाटीलच लढले पण त्यांची उमेदवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे असं आपण नेहमी ऐकत आलोय. 2 वेळाच्या पराभवानंतर तुमचं इथं काय राहिलेलं आहे? सांगलीच्या गडामध्ये संघाचा उमेदवार कसा आमदार होतो वगैरे प्रश्न संजय राऊत साहेबांनी विचारले. इथं त्या प्रश्नाला अर्थातच तथ्य आहे त्यामध्ये.
कारण 10 वर्ष काँग्रेस सांगलीमध्ये नाहीये, सांगली लोकसभा मतदारसंघात नाहीये. अशा वेळेला 2024ची निवडणूक ही काँग्रेससाठी अत्यंत महत्वाची, काँग्रेसच्या स्वाभिमानाची आणि सांगलीच्या अस्तित्वाची आहे, असं चित्र निर्माण करण्यात आता विशाल पाटील यांना यश आलेलं दिसतं आहे. त्यामुळं आपण थोडंसं मागं जाऊन बघितलं तर गेले वर्ष दीड वर्ष आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील असतील, विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, श्रीमती जयश्री पाटील असतील, या काँग्रेसच्या नेत्यांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला सातत्यानं अडचणीत आणलं जात आहे आणि सांगलीतील काँग्रेस संपवण्याचा एक प्रयत्न केला जातोय. आपापसातल्या भांडणामध्ये काँग्रेसचं नुकसान होत आहे. एका बाजूला वसंतदादांचा गट, दुसऱ्या बाजूला कदम गट, तिसऱ्या बाजूला वसंतदादांच्या घराण्यामध्ये एक मदन भाऊंचा गट आणि दुसरा विशाल पाटलांचा गट. अशा भांडणामध्ये काँग्रेस विखुरली गेली होती. ती गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये एक संधपणे उभी करण्यात विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला यश येताना दिसत होतं. ते आलं आहे, आजही ती मजबूती दिसते आहे. विशाल पाटील यांनी जाहीरपणे विश्वजित कदम यांचं नेतृत्व स्वीकारलं. ते सिद्धरामय्या जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या समोर स्वीकारलं आणि त्याच्यानंतर आज अखेर विश्वजित यांना विचारून त्यांनी राजकीय जी काही भूमिका घ्यायची आहे ती घेतलेली आहे. किमान त्या दिशेने त्यांची पावलं तरी पडलेली आहेत. एक ही बंडाची भूमिका सोडली, काँग्रेसच्या विरोधात केलेलं जे बंड आहे आता, विशाल पाटील यांचा दावा आहे की हे काँग्रेसचंच बंड आहे, पण अर्थातच हे काँग्रेसच्या विरोधातलं, महाविकास आघाडीच्या विरोधातलं बंड असल्यामुळं तसं हे काँग्रेसच्या विरोधातलं बंड आहे. आता राहतो मुद्दा, अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस विशाल पाटील यांच्या बरोबर राहील का? सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काँग्रेस छोट्या छोट्या गटामध्ये विखुरली गेलेली आहे. ती एक संघ जरी विश्वजित यांच्या नेतृत्वाखाली असली तरी विशाल यांच्या बंडामुळं जाहीरपणे आता श्रीमती जयश्री पाटील म्हणजे मदन भाऊंचा जो गट आहे तो विशाल पाटील यांच्या बरोबर उभा राहिलेला आहे. विश्वजित कदम यांना जाहीरपणे भूमिका घेताना अर्थातच खूप अडचणी येत आहेत. प्रदेश काँग्रेसकडून त्यांच्यावरती दबाव आहे, राष्ट्रीय काँग्रेसकडून दबाव आहे, ठाकरे गटाकडून दबाव आहे, राष्ट्रवादीचा दबाव आहे. कारण त्यांना राज्याचं नेतृत्व भविष्यामध्ये करायचं आहे. पश्चिम महाराष्ट्राचे ते आताचे एक चांगले नेते आहेत. त्यांना एक दीर्घ राजकारणाचा विचार करता सांगलीच्या या एका निर्णयामुळे त्याच्या एकूण करिअरवरती कुठं परिणाम होऊ नये असं विश्वजित त्यांना वाटणं साहजिक आहे. अशा कोंडीतून मार्ग काढत विश्वजित कदम यांचा संपूर्ण गट जो काँग्रेसमध्ये सर्वाधिक प्रभावी आहे तो काय करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थात आताच्या या निवडणुकीमध्ये विशाल यांच्याबद्दल जे काही वातावरण तयार झालेलं आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जी काही भावना तयार झालेली आहे ती नेत्यांचं आदेश मानेल का आणि नेते काय सांगतील यापेक्षा आपणाला काँग्रेस म्हणून काय करायचं आहे या दृष्टीने काँग्रेसचे लोक विचार करतील का, अशा टप्प्यावरती आता ही निवडणूक आहे. एक बॅकफुटला ढकलली गेलेली सांगलीच्या बाबतीत जी काँग्रेस आहे ती सांगलीमध्ये येऊन थोडी सारवासारव करायचा प्रयत्न करेल, कार्यकर्त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करेल, इथलं बंड थोडंसं महाराष्ट्रामध्ये त्रासदायक ठरू नये याच्यासाठी काही जुळवाजुळव करायचा प्रयत्न करेल असं चित्र दिसतंय. यातून जे काही व्हायचं आहे ते आतील अंगातून काही गोष्टी होणार आहेत. काही दिवसा एक रात्री एक असाही पॅटर्न सांगलीमध्ये बऱ्याच वेळेला झालेला आहे, तसाही होऊ शकतो. पण काँग्रेसचा जो आत्ताचा मूड आहे तो अर्थातच विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची जी एकजूट झाली होती ती कायम राहावी आणि या बंडाला काँग्रेसचं बंड असं स्वरूप यावं अशा विचारांची दिसते आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर चंद्रहार पाटील यांच्या पुढे कोणकोणती आव्हानं उभी असतील, कोणकोणती आव्हानं असतील? विशाल पाटील यांच्या बंडखोरीचे सगळ्यात जास्त त्रास हे अर्थातच चंद्रहार पाटील यांना सहन करावे लागणार आहेत. कारण चंद्रहार पाटील सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करते झाले तोच विशाल पाटील यांना धक्का देऊन झाले. कारण काँग्रेसची ही सांगली हक्काची जागा आहे आणि 2019च्या चूक जी झाली होती 2019ला त्याच्या सुधारणा करून काँग्रेस एकजूटपणा दाखवून पुढे आली होती. ती हक्काची जागा शिवसेनेनं काढून घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा एक सूर निर्माण झाला होता, संताप निर्माण झाला होता. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीमध्ये येणं, चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा घेणं आणि महाविकास आघाडीचं एकमत झालेलं नसताना चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खूप खटकलेलं आहे. सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार लोकसभेला उतरवताना काँग्रेसच्या मदतीशिवाय तो विजयी होईल असा कुठला तरी आशावाद शिवसेनेच्या नेत्यांना असेल तो अत्यंत चुकीचा होता आणि त्याची जाणीव आता त्यांना झालेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खासदार संजय राऊत यांची जी काही भाषा होती काँग्रेसच्या बाबतीत की काँग्रेसनं नौटंकी बंद करावी, विश्वजित कदम यांचं विमान गुजरातच्या दिशेने जाणार आहे, सांगलीमध्ये कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपची मदत करायची आहे का, अत्यंत टोकाची भाषा त्यांनी वापरली. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक पुढे सरकत असताना किंवा माघारीचा दिवस जसा जवळ येईल तसं संजय राऊत साहेबांची भाषा मवाळ झाली. विशाल पाटील हे आमच्या घरचे आहेत, विशाल पाटील समजूतदार आहेत, वसंतदादांचा तो नातो आहे, तो माघार घेईल, अशा सभ्य भाषेत ते बोलायला लागले. लक्षात घेतलं पाहिजे आपण असं की शिवसेनेला सांगलीमध्ये आपण चूक केल्याची जाणीव झाली हे साधारण त्यांच्या या बदलावरून दिसत आहे.
आता एक पाऊल पुढे गेल्यानंतर ठाकरेंनी शब्द दिल्यानंतर तो मागे घेता येत नाही आणि त्यास्तव त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी रेटली आहे असं एक साधारण लक्षात येते. मात्र हे रेटणं आणि प्रत्यक्ष निवडणूक लढवणं याच्यामध्ये जो फरक आहे तो चंद्रहार पाटील यांना सहन करायचा आहे. अर्थात जयंत पाटील साहेबांसारखी एक मोठी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. जयंत पाटील साहेबांची जी काही जुळवाजुळव करण्याची पद्धत आहे ती सांगलीने याच्या आधी खूप प्रभावीपणे बघितलेली आहे. ते चंद्रहार पाटील यांच्या किती उपयोगाला येणार आहेत, ते त्यांची बांधणी कशी करणार आहेत. काँग्रेसमधल्या नाराज गटाला चंद्रहार पाटील यांच्यासोबत ताकद उभी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशचे नेते मदत करू शकतात का. आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात क्रुशियल मुद्दा असेल की भाजपच्या विरोधात दुसरा जो टक्कर देणारा उमेदवार आहे तो चंद्रहार की विशाल, हे जेव्हा लोकांना ठरवायचं आहे तेव्हा चंद्रहार हा पर्याय समोर येऊ शकतो का विशाल यांच्यापेक्षा प्रभावानं. त्यावरती चंद्रहार पाटील यांच्या निवडणुकीचा साधारण पुढचा प्रवास ठरणार आहे. या प्रवासात जर विशाल पाटील हे आताच ओव्हरटेक करून गेलेलेच आहेत पण त्यांचा स्पीड असाच राहिला तर चंद्रहार पाटील यांच्यासाठी ही निवडणूक 100% आव्हानात्मक असणार आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक उभी करणं सोपं राहणार नाही. सुरुवातीला ही लढत चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी होताना दिसत होती, पण आता ही लढत विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील अशी झाली आहे का? आता सांगलीच्या निवडणुकीकडे बघताना आपल्याला ही निवडणूक तिरंगी आहे असंच या टप्प्यावरती म्हणावं लागेल. पण जेव्हा एक एक दिवस पुढे जाईल तेव्हा असं लक्षात येईल आपल्याला किंवा येऊ शकतं असं म्हणूया आपण, घाई होईल लगेच आपण म्हणण्यात की ही निवडणूक विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच होण्याची शक्यता जास्त आहे. जर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसनं महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्यासोबत राहण्यास नकार दिला किंवा अप्रत्यक्षपणे विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तर चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी खूप ताकद उभी राहू शकत नाही. विशाल पाटील यांनी एक संयम या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा दाखवला त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात एक सहानुभूती मिळवून घेतलेली आहे. वसंतदादा घराण्याविषयीची सहानुभूती त्यांना मिळालेली आहे. शिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता पण या निवडणुकीत चार्ज झालेला आहे. आता त्यांची टक्कर असेल ती खासदार संजय काका पाटील यांची असणार आहे. भाजप हा त्यांचा पक्ष आहे. महायुती त्यांच्या पाठीशी आहे. महायुतीतले सगळे घटक पक्ष सोबतीनं त्यांच्या ताकदीनं कामाला लागले आहेत. संजय काका पाटील यांना पहिल्यांदा ही निवडणूक अगदी सोपी आहे असं वाटलं असावं कदाचित. पण आता विशाल पाटील हे मैदानात आल्यानंतर संजय काका खूप सावध झालेले आहेत. भाजप सावध झालेले आहे. पुढच्या 12 दिवसामध्ये भाजपचा मोठा प्रचाराचा एक ताफा सांगलीमध्ये दाखल झालेला आपल्याला दिसेल. प्रचाराची स्ट्रॅटेजी त्यांची बदललेली दिसेल. भाजप आक्रमकपणे प्रचारामध्ये उतरलेली दिसेल आणि विशाल पाटील यांची हरेक पद्धतीनं कोंडी करण्याची संधी भाजप आता शोधताना दिसेल. विशाल पाटील यांचं आव्हान मोडून काढण्यासाठी संजय काका पाटील यांना थोडी अधिक श्रम घ्यावे लागतील, थोडी अधिक शर्त करावी लागेल हे आता स्पष्ट झालंय. आणि त्यांचा गेल्या 2-1 दिवसाचा जो काही प्रवास आहे तो त्या पद्धतीनं दिसतो आहे. त्यामुळं संजय काका पाटील यांच्यासाठी समोर आव्हान आहे ते अर्थातच विशाल पाटील यांचं आहे. बंडखोरी ही सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये एवढी मोठी बंडखोरी ही पहिल्यांदा झालेली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा अभ्यास करताना थोडं कसरत भाजपला नक्कीच करावी लागेल. कारण भाजपमध्ये थोडीशी अंतर्गत धुसफूस सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये किंवा संजय काका पाटील यांच्या उमेदवारीनंतर पाहायला मिळालेली आहे. ती मोडून काढण्याचा प्रयत्न अर्थातच भाजपचे वरिष्ठ नेतृत्व करतील यात काही शंका नाही. कारण त्यांचा हातखंडा त्याच्यामध्ये आहे. थोडीफार वजाबाकी भाजपमध्ये झालेली आहे. विलासराव जगताप जे माजी आमदार आहेत जतचे, त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन संजय काका पाटील यांच्या विरोधात विशाल पाटीलांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. 2019ला शिवसेना हा मोठा घटक पक्ष भाजप सोबत होता, तो आता स्वतंत्रपणे लढतो आहे चंद्रहार पाटील यांना घेऊन. त्यामुळे भाजपसाठी नव्यानं मतांची काही मांडणी करावी लागणार आहे. यंदाची निवडणूक ही तिरंगी असली तरी जात फॅक्टर गेल्या 2019च्या निवडणूक सारखा असणार नाही. कारण गेल्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे उमेदवार होते. शिवाय MIMचा पाठिंबा त्यांना असल्यामुळे मुस्लिम मतांचं काही ध्रुवीकरण त्यावेळेला झालं होतं. अशा सगळ्या गणितांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील ही निवडणूक यावेळेला खूप वेगळी असणार आहे. आणि राजकीय जाणकारांना वेगवेगळे आडाखे बांधण्याचा अभ्यास करण्याची ही एक संधी असणार आहे. या निवडणुकीमध्ये सांगलीचं जे काय वातावरण आहे, जी काय सांगलीकरांची मनीषा आहे, सांगलीकर काय विचार करतात, कुठल्या अँगलने विचार करतात आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये सांगलीकरांची दिशा काय असणार आहे, हा खूप जवळून बघण्याचा विषय आता झालेला आहे. लोक त्याच्यावरती मोकळेपणाने बोलतायत, संवाद साधतात एकमेकाशी. सांगलीत निवडणूक ही खूप गमतीशीर झाली. संजय काका आणि विशाल पाटील अशीच ही निवडणूक होईल असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्या मागे महाविकास आघाडीची ताकद किती उभी राहते आणि ते या चित्रात या स्पर्धेत तिसरा सक्षम उमेदवार म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकतात का हे आता बघावं लागेल. निवडणूक मात्र संजय काका विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याचीच शक्यता अधिक दिसते. तर आपले खूप खूप आभार. गेले बरेच दिवस सांगलीमध्ये
वेगवेगळ्या घडत होत्या. त्यांचं व्यवस्थित विश्लेषण आपण नेहमीच करत आलात. इथून पुढेही सांगलीमध्ये अनेक घडामोडी घडतील तेव्हाही आपण आपल्याला बोलवू, मुलाखत घेऊ. तुर्तास इथेच थांबू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.